सोलापूर महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे श्री सिद्धेश्वर तलाव इथला लाईट अँड साऊंड शो हा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून यामुळे तब्बल 8 कोटी रुपये हे पाण्यातच गेल्याचं सद्यस्थितीत दिसून येत आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापुरात कोट्यवधी रुपये खर्चून अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि प्रकल्प उभारण्यात आले। शहराच्या सौंदर्यात यामुळे चांगलीच भर पडली। केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा योजनेनं सोलापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न झाला। अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि योजना पूर्ण झाल्यानंतर जनतेलाही हायसं वाटलं। पुढे ही कामं स्मार्ट सिटी विभागाकडून सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली। मात्र पालिकेनं या योजना अथवा प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडेच दुर्लक्ष केलं। परिणामी अनेक विकास कामांची पूर्ती वाट लागली आणि चांगल्या योजना या बंद पडल्या। यामुळे नागरिकांच्या पदरी घोर निराशा पडली। याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री सिद्धेश्वर तलाव इथला लाईट अँड साऊंड शो। तब्बल 8 कोटी 36 लाख रुपये खर्चून विष्णू घाट इथं उभारलेला हा महत्त्वाचा असा लाईट अँड साऊंड शो मुख्य आकर्षण ठरला होता। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा शो बंद अवस्थेत असून याची पूर्ती वाट लागली आहे। यामुळे तब्बल 8 कोटी 36 लाख रुपये हे पाण्यात गेले आहेत। सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर 2022 रोजी या लाईट अँड साऊंड शोचा लोकार्पण सोहळा करण्यात आला होता। त्यानंतर काही दिवस हा शो सुरू होता। प्रत्येक आठवड्यात शनिवारी तसंच रविवारी असे 2 दिवस सायंकाळी 7 ते रात्री 8:30 या दरम्यान 2दा लेझर शो व्हायचे। यासाठी मोठ्यांसाठी 50 रुपये तर लहानांसाठी 30 रुपये असे तिकीट दर होते। अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू असलेल्या या लाईट अँड साऊंड शोनं सर्वांचीच मनं जिंकली। नंतर मात्र पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय सोलापूरकरांना आला। सिंगापूरच्या धर्तीवर मनोरंजनासाठी उभारण्यात आलेला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू असलेला हा शो बंद पडला आणि आता तर तो जणू अडगळीतच गेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालगोपाळांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली बाबा गाडी ही देखील जागेवरच थांबून आहे। या गाडीची देखील वाट लागली आहे। स्टिअरिंग तुटलेल्या अवस्थेत आहे तर सीट हे फाटलेले आहेत। या आयत्या संधीचा सध्या तळीराम चांगलाच फायदा घेत असून ही बाबा गाडी म्हणजे त्यांचा हक्काचा अड्डाच बनल्याचं चित्र सध्या नजरेस पडत आहे। ही बाबा गाडी सध्या भंगारात गेल्यातच जमा असून याचे एक एक पार्ट हे हातोहात लांबवले जात आहेत। पुढे जाऊन ही बाबा गाडीच उचलून नेतील अशी स्थिती या ठिकाणच्या परिस्थितीवरून दिसून येते। दरम्यान सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित एकूण 39 कामांपैकी 29 कामं ही बंद अवस्थेत असल्याचं सांगून पालिका प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा सवाल त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केला। स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरमध्ये साधारणपणे 1000 कोटी रुपयाची कामे करण्यात आली। 2017-18 पासून कामे सुरू होती ते 2022 पर्यंत कंप्लीट झाली व त्यापैकी सर्व कामे 39 कामे झालेली आहेत। ती महानगरपालिकेला वर्ग करण्यात आली। महानगरपालिकेला वर्ग केल्यानंतर अनेक कामं आज बंद अवस्थेत आहेत। 39 कामापैकी 29 झालेली कामं सध्या बंद अवस्थेत आहेत। खेदपूर्ण सांगावं लागतं आहे की 8 कोटी 36 लाख रुपये लाईट अँड साऊंडसाठी आपले ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानच्या तलावामध्ये करण्याचा चांगला प्रकल्प होता। त्याच्यामध्ये लेझर शो होतं, कारंजे होते, त्याच्याबरोबर त्याचे साऊंड इफेक्ट होता। हे सगळं पाहण्यासाठी लोक सिंगापूरला वगैरे जातात। त्याच्याच धर्तीवर इथं करण्याचा प्रयत्न होता, पण आज सध्याची परिस्थिती बघितली तर ते सध्या बंद अवस्थेत आहे। शनिवार आणि रविवार 2 दिवसच चालू ठेवतात। पहिला 30 रुपये तिकीट होतं ते आता 50 रुपये केलेलं आहे आणि 50 रुपये तिकीट खर्चूनसुद्धा त्यांना बाल्कनी नाही, बसण्याची व्यवस्था वगैरे नाही आहे। त्यामुळं बघायलासुद्धा प्रेक्षक येत नाही आणि लाईट अँड साऊंड शो चालू झाल्यानंतर रस्त्यावरच्या लोकाला वरनंसुद्धा सगळं लाईट अँड साऊंड शो दिसतो। त्यामुळे तिकीट काढून कोण येत नाही, त्यामुळे त्या मक्तेदारालासुद्धा परवडत नाही। त्यामुळे त्याचं मेंटेनन्स होत नसल्यामुळं सध्या ते बंद अवस्थेत आहे। दरम्यान या एकूणच कामासह
आजूबाजूच्या परिसरातील कामासाठी तब्बल 11 कोटी 39 लाख रुपये हे जनतेच्या टॅक्स रूपी खर्चातून खर्च झाले आहेत। याला जबाबदार कोण असाही सवाल करत पालिका प्रशासनानं या जातीनं लक्ष घालून जनतेच्या टॅक्स रूपी पैशांची नासाडी थांबवावी अशी मागणीही केतन शहा यांनी केली। आजूबाजू परिसरचा 348 खर्च असं मिळून 11 कोटी 39 लाख रुपये आपल्या टॅक्स रूपी पैशातून त्या स्मार्ट सिटी अंतर्गत त्या सिद्धेश्वर मंदिरच्या परिसरात खर्च झालेले आहेत। ते सगळे पैसे आम्ही भरलेल्या टॅक्स रूपातनं आहे। त्याचं देखभाल करणं महानगरपालिकेचं नैतिक कर्तव्य होतं, पण ते ठेकेदाराला दिल्यानंतर ते हात वर करून सांगतात की ठेकेदार चालवते आम्हाला का माहीत नाही। पण हे पैसे सुरुवातीला आपण लावलेले आहेत, ते जर झालं नाही तर ते पैसे मोडकळीत जातील। तिथे एक बाबा गाडी आहे, लहान पोरांना रेल्वेमध्ये बसल्याचा आनंद त्या बाबा गाडीमध्ये मिळतो। ती बाबा गाडी 8 दिवससुद्धा चालली नाही आणि तो मक्तेदारसुद्धा निघून गेला। त्याच्या बॅटऱ्या चोरल्या गेले, त्याचं स्टिअरिंग चोरलं गेलं आणि ती आज भंगारात पडलेली आहे। तिथंच एक ओपन जिम करण्यात आली, तीसुद्धा संपूर्ण मोडकळीस आलेली आहे। अशी दुरावस्था स्मार्ट सिटीच्या सगळ्याच कामामध्ये आहे। आज एवढे स्मार्ट सिटीच्या मुताऱ्या तयार केले होते, सर्वच्या सर्व मुताऱ्या बंद आहेत आणि एकूण एक कामाची लिस्ट आमच्याकडे आहे 29 बंद कामाची। पण आज सर्वात जास्त खर्च या लाईट अँड साऊंडला झाला होता व पार्क स्टेडियमच्या इंदिरा गांधी स्टेडियमला झाला होता। ह्या 2 खर्चामध्ये आज ही दुरावस्था झालेली आहे। तर महानगरपालिकेला यांनी जातीने लक्ष द्यावं व आमच्या टॅक्स रूपी पैशांना नासाडी जी होत आहे ती थांबवावी व सोलापूरला जे भाविक येतात लाखो त्यांना एंटरटेनमेंट व्हावं आणि तिकिटाचे दर कमी करावे, जेणेकरून आपल्याला ते परवडेल आणि लोकसुद्धा पाहण्यास येतील। दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि पालिका प्रशासनाला या संदर्भात कसलंच नसलेलं गांभीर्य यामुळे स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूरचीच पुरती वाट लागली असून तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असाच सगळा ढिसाळ कारभार सुरू आहे।